प्रथम बॅटिंगसाठी डीसीसी दातिवरे संघाला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर मितेश. प्रचंड अनुभव आहे मितेशकडे. थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम. नेहमी म्हटलं जातं गोलंदाज हा गोलंदाज यशस्वी कधी होतो जेव्हा तुमची ग्रीप, तुमचा फॉलो थ्रू, तुमचा रिदम, रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये तुमचा बॅलन्स आणि समोरच्या बॅटरचं फुटवर्क हे जेव्हा तुम्ही रीड कराल, टप्प्यावरती नियंत्रण, ह्या काही गोष्टी आहेत, तेव्हा तुम्ही चांगले गोलंदाज होतात. पहिल्याच हलकाच हलवारपणे चेंडू टाकला गेलाय. थोडा काळ हवेमध्ये चेंडू होता. एक धाव परिपूर्ण इथे बघायला मिळते. अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव परिपूर्ण झालंय. स्कोर कार्ड इथे 60 बघायला मिळते. दोन फलंदाज हार्दिक आणि रितेश. आता मात्र स्ट्राईक वरती आपण रितेश बघतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावी विपक्ष एनसीसी सफाळे. आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहे ते पूर्ण करा. किट आपले घेऊन जा आणि फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत सबमिट करा. हा ऑफिशियल कॉल आहे बोथ टीम कॅप्टन्स. सर मितेश समोर आहे ते रितेश. थोडस बाईक आहे, डिफ्लेक्ट होतोय. आपण बघू शकाल सुंदर नियोजन या स्पर्धेचं. आजचा दुसरा दिवस, सकाळचं सत्र गाजलं. सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर एक उत्कृष्ट असा स्टार्ट मिळालाय. पुढचा चेंडू यावेळेला अप्रतिम कॅच सिलेक्शन डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे होते उत्तम पाटीलची उत्तम कामगिरी. फलंदाज ओयूटी आउट गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परेश. अतिशय सुंदर देखणा कॅच आपल्याला बघायला मिळतो. कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, साधं समीकरण आपल्याला बघायला मिळते. आमचे अनुराग या ठिकाणी येताना पाटील नेटवर्क क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणून आपण सातत्याने बघतोय. अनुराग चव्हाण असेल आमचे कॅमेरामन, अमर पाटील आहेत आमचे डिजिटल स्कोरर आणि टेक्निशियन आपण बघतायत आमचे मेहुल पाटील जबरदस्त वर्क करताना. धावसंख्या 1 असताना पहिला धक्का लागलाय तो म्हणजे डीसीसी दातिवरे संघाला. न्यूमॅन परेश हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. एका बाजूने मितेश आपल्या अनुभवाचा फायदा घेत विकेट देत आहेत, ब्रेक थ्रू देत आहेत, चांगलं प्रेशर कन्वर्ट करण्याचं काम करतायत. अपील स्मृती एडवण विपक्ष डीसीसी दातिवरे. तयार होताना गोलंदाज मितेश. 8-10 बॉलांचा रनअप राईट मोर द विकेटचा मारा. हलवारपणे स्टिअर केलंय. चांगलं क्रिकेट आहे परेशकडनं. धावसंख्या 2 वर स्थिरावेल हे महत्वाचं आहे. प्रत्येक फलंदाज आल्यानंतर मोठे शॉट खेळण्यासाठी जातात. प्रथमतः तुम्ही जाव विकेटवरती, विकेटचा अंदाज घ्या, त्या विकेटशी मेल्ट व्हा आणि त्यानंतर तुमच्या बॅटिंगची पॉवर किंवा गोलंदाजाची पॉवर दाखवा. ह्या काही गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत त्या मॅचच्या फ्युचरसाठी. मिस्टर मितेश यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगलं सिलेक्शन. शॉर्ट फाईन लेग मध्ये आहे. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. स्कोर 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलाय तो 3. बाजूने हार्दिक आणि परेश हे 2 फलंदाज आहेत. डीसीसी दातिवरे संघ हा सातत्याने मोठ्या स्पर्धा खेळणारा संघ आहे. प्रचंड अनुभव आहे, चांगली स्ट्रेंथ आहे, डीप बॅटिंग लाईन आहे, परंतु ते तुम्हाला जगासमोर आणावं लागेल. परेशच्या बॅटमधनं येतोय हवाई फायर करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु परेश OUT आउट. चेंडू हातामध्ये विसावताना दुसरा धक्का लागतोय डीसीसी दातिवरे संघाला. सन्मान्य हरीश्वर केणी सरांचं शुभागमन होत आहे. HK या नावानं प्रचलित आणि प्राणदादा प्राणभाऊ यांचे शुभागमन झालंय. हृदयाच्या अंतकरणापासून पर्व 4थं अमोल पाटील स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रांची. आणि मैत्रीचा कलर आहे येल्लो, म्हणजेच आपण बघू शकाल 2 धक्के लागतायत. डीसीसी दातिवरे संघाचा नवीन बॅटर गौरव पाटील. नावाप्रमाणे गौरवशाली कामगिरी इथे करण्याची गरज आहे. संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत.
आज मात्र योग्य वेळी जसं पोलीस दल सातत्याने चांगलं काम करत असतं, सुरक्षा विभाग अप्रतिम कार्य त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आमचे निदेश येत आहेत. जर्सी NCC सफाळे संघाला द्यायचं आहे. नितेश अप्रतिम टायमिंग प्रॉपिंगचा खूप चांगला उपयोग आहे. कार्पेटला रोल करत स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला पाठवले सरळ आपण बघतायत कव्हर पॉइंट मधनं चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल त्यावर 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना शेखर आम्हाला सांगतायत धावसंख्या 5, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. वळूया आपण मुख्य मंचाकडे जिथे HK हरेश्वर किने सरांचं शुभागमन झालंय. एक उत्कृष्ट मॅनेजमेंट सातत्याने बघायला मिळते. मग AB ट्रॉफी असेल HB ट्रॉफी असेल ची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावरती सार्थ करताना एक नाव सातत्याने वलंकित राहतं ते म्हणजे हरेश्वर किनी आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही नवज्योत किनी सरांना मनोज पाटील यांना आम्ही विनंती करतोय. हरेश्वर किनी सरांचा आपण करूया यथोचित शुभ सन्मान. पर्व 4 अमोल पाटील स्मृती चषक 20-25चा दमदार नियोजन आणि आदरातिथ्य केलं जाते. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हरेश्वरजी किनी सर. आणि त्यानंतर जाऊया आपण प्रांजी भोईर यांच्याकडे त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी समीर यांना आम्ही विनंती करतोय. समीरजी आपण या. समीर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय प्रांजी यांचा शुभ सन्मान. सातत्याने अनेक स्पर्धा आपण या भागामध्ये बघतोय. प्रत्येकाचा आदरातिथ्य आणि तिथे प्रांजी भोईर यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. याच दरम्यान या आपल्या पालघर तालुक्यातील एक नामवंत लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते, प्रचंड अनुभवाचे धनी आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम, आगरवाडी गावातील एक अनमोल असे रत्न सन्माननीय गणेशजी कारभारी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेशजी कारभारी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. वेलकम. धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने बढ़ते 6. थोड़ी सी दिक्कत में इस समय DCC दातीवरे संकट के थोड़े से काले बादल मंडराते हुए नजर आ रहे हैं. पहली बल्लेबाजी करते हुए मितेश की बेहतरीन गेंदबाजी, उसके साथ में उत्तम की अच्छी एक लेंथ और लाइन देखना किस तरह से मेंटेन रखते हैं. आवश्यकता है पहले बैटिंग में अच्छे स्कोर उनके स्कोर कार्ड के ऊपर लगे. इस बार लॉफ्ट किया है, प्रॉपर एलिवेशन है, प्रॉपर टाइमिंग इस समय नजर आता हुआ. ओवर मिड विकेट की दिशा से जाता हुआ गेंद सीधी वंस बाउंस सीमा रेखा के बाहर ये आता हुआ बेहतरीन 6 चौकार. 4 के सारे स्कोर डबल डिजिट में पहुंचता हुआ 1-0, 10 रन ऑन स्कोर कार्ड. संकट के समय में आवश्यकता है अपने कंसंट्रेशन की. कहते हैं ना कि सक्सेस नेवर कम इजी, पेशेंस एंड हार्डवर्क आर द ओनली की. वो पेशेंस आपको रखना होगा, हार्डवर्क आपको करना होगा बीच मैदान में, तभी आप मैच को जीतेंगे. और यहाँ पर जो बल्लेबाज इस समय जानते हैं हार्दिक, नाम में काफी बड़ा दम है. और आजकल हार्दिक नाम के जितने भी युवा खिलाड़ी हैं पूरी तरह से छाए हुए हैं, चाहे लेदर क्रिकेट हो टेनिस क्रिकेट हो. नाम काफी जोरों शोरों से बुलंदी पे है. हार्दिक इस समय स्ट्राइक पर, धीमी गति की गेंद, थोड़ा सा मिस टाइम शॉट, डाउन द बॉल खिलाड़ी आ चुके हैं और ये जैगलिंग करते करते अटेम्प्ट कर लिया कैच का. हार्दिक को जाना पड़ेगा बैक टू द डगआउट. विकेट इज गॉन. सन्माननीय गणेश जी कारभारी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विकेट यहाँ पर गिर चुका है. हार्दिक चाहेंगे वापस DCC दातीवरी के लिए और एक विकेट. नए बल्लेबाज भुवनेश वैद्य. थोड़ी सी लड़खड़ाती पारी है, जिम्मेदारी उठानी होगी, यहां पर आगे चलना होगा. परिस्थितियां थोड़ी सी विपरीत है आपके पास. प्रतिकूल परिस्थितियों को जो अनुकूल परिस्थितियों में तब्दील करना सीखता है वो जीवन के हर संकट काल में, कठिन परिस्थितियों में अपने आप और अपने टीम को आगे ले जाने में एक अहम भूमिका अदा करता है. उनमें से एक नाम है भुवनेश वैद्य.
आज अगर ये चलते हैं, आज इनके बल्ले से रन अगर निकलते हैं तो डीसीसी दातिवरे के लिए एक प्रेरणा होगी, युवा खिलाड़ियों के लिए एक अच्छे आदर्श बल्लेबाज मिलेंगे। लेकिन दूसरी तरफ अगर देखा जाए उत्तम की जो क्लास है, कहते जीवन में सर्वोत्कृष्ट नहीं होना चाहिए, जीवन में उत्तम होना चाहिए। वो कल भी उत्तम रहेगा, आज भी उत्तम है और परसों भी उत्तम रहेगा, क्योंकि उत्तम का कोई विकल्प नहीं है, यह है उत्तम। लाजवाब इस समय गेंदबाजी देखने को मिलती हुई, इस पिच अगली गेंद, बहुत ही बढ़िया शॉट इनफील्ड के ऊपर से, गेंद को अंदर आइस खेला गया है, गेंद जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ भुवनेश वैद्य के बल्ले से बेहतरीन 4 के सारे स्कोर में आगाज होता हुआ। 14 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट। कठिन परिस्थिति है इस समय, कहते ना कठिन समय वो तिजोरी है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते हैं। जीवन में कठिन काल भी आवश्यक है जो आपके इंटरनल स्किल को दुनिया के आगे लाता है। और ये समय जब आप शांत मुद्रा में बल्लेबाजी करते हो, दुनिया को पता चलता है कि आपके कितने बेहतरीन शॉट के लिए आप डिजर्व करते हो। और भुवनेश ने ये दिखा दिया, क्लास 1 शॉट, बेहतरीन शॉट इस समय 4 रन के लिए। इस बार वापस सीधा अंबिया, गेंद जाएगी 6। क्या बात है, भुवनेश चार्ज हो चुके हैं, चार्ज लिया इस समय उत्तम के खिलाफ और छड़ दिया एक बेहतरीन 6। 6 से स्कोर इस समय अप्लाई होता हुआ 2-0 20 के ऊपर। मैच बैलेंस में नजर आ रहा है, विकेट गिरी है लेकिन डीसीसी दातिवरे के स्कोर कार्ड के ऊपर एक जो रन संख्या इस समय बन रही है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, ये थोड़ी सी प्रेरणा देगी, थोड़ी सी ऊर्जा का स्रोत। अब धीरे धीरे मोमेंटम की तरफ भुवनेश वैद्य ने अपने पक्ष में किया जबरदस्त बल्लेबाजी, क्या कहने। इस समय उत्तम के खिलाफ हाथ खोलते हुए 2 गेंदों में 10 रन दर्शाता हुआ इंटेंट हमारा क्लियर है। हमारे स्लॉट में अगर गेंद आती है बड़ी शॉट में हम तब्दील करने के लिए जानते हैं और यही हो रहा है यहां पर। अच्छी शॉट, इस बार थोड़ा सा कारपेट के सहारे खेल दिया, गेंद जाएगी इस समय एक्स्ट्रा कवर्स में। जब तक गेंद को फील्ड करेंगे और नंबर 2 यहां पर होगा फिनिश। 21 रन 10.50 के औसत से बने हैं, 2 ओवर की हुई है समाप्ति। स्कोर कार्ड वरती आहे, भुवनेश मैदानाच्या आतमध्ये आल। चला थोडंसं स्पीडअप करा आणि ज्या काही टीम मीटिंग तुम्हाला शॉर्ट मध्ये करायची आहे त्याने प्रत्येकाने लक्षात ठेवायचं विकेटवर कुणीही मीटिंग करणार नाही, विकेट भरपूर महत्वाचे आहे। थोडंसं बाहेर बाजूला जाऊन डिस्कस केलं हरकत नाही, परंतु विकेटवर कुणीही थांबणार नाही। आणि जसं पहिला हाफ संपेल आपण मैदानाची आखणी सुद्धा करणार आहोत। 21 स्कोर कार्ड वरती ठेवले हार्दिक, आपण बघतायत नवीन गोलंदाज मितेश, अनेक वर्ष की म्हणे मी म्हणेन 10-20 वर्षाचा काल मितेशने गाजवलाय। 11 मिनिटाचा वेळ संपलाय, हाही लक्षात घ्या। अपील स्मृती एडवण संघ, एस मितेश म्हटल्यानंतर अनेक मोठ्या संघातून त्याची वर्णी लागत होती। एडवण संघातून तो खेळलाय, सफाळ्यातून जेव्हा चांगले खेळाडू जायचे ब्लॅकबर्ड सफाळ्यामधनं तेव्हाही या खेळाडूची वर्णी लागायची। बघूया तयार होताना मितेश, फील्ड कडे थोडस आपण लक्ष पुरवूया। पण इथून जर बघितलं तर खऱ्या अर्थाने एक स्वीपर कव्हर्स मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड टू स्क्वेअर लाईक आहे। थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे। मगाशी मी म्हटलं होतं की अनुभव तुम्हाला एवढं शिकवतं की तुम्हाला काय करायचं आहे, हा अनुभवाचा फायदा आहे। आणि तुमच्याकडे अनुभव असेल आणि तुम्हाला काय करायचं माहिती नसेल तर मग त्या अनुभवाचा फायदा नाही आहे। अनुभव तुम्हाला बेनिफिशियल कॉच मध्ये तब्दील करता आला पाहिजे। या वेळेला प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन झालंय का, तर यस, सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, भुवनेश वैद्यच्या बॅटमधनं येतोय। आणखीन एक हवाई फायर, बिग 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 6, धावसंख्या 27 वर पोहोचते। आज भुवनेशने खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केले। नाव वैद्य आहे, दबा किस तरह की देणे जानते हैं भाई, आणि त्याच पद्धतीची त्यांची बॅटिंग इथे बघायला मिळते। उत्कृष्ट फलंदाज आहे भुवनेश। थोडीशी डीसीसी दातिवरे संघाकडे टेन्शन वाढलं होतं, पण त्या टेन्शन मध्ये एक नाव पुढे आलं आणि टेनिस क्रिकेट अमोल पाटील स्मृती चषकामध्ये भुवनेश हे नाव थोडंसं आता वलंकित झालंय। 27 मितेशच्या अगेन षटकार आलाय
आक्रमकतेचा शंखनाद करणारा एवढ्या बॅटला ब्रश करतोय. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आहेत, कुठले रिस्क येणार नाही. 28 वर स्कोर कार्ड सरकले. 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. भरभरून प्रेम देताना या पंचक्रोशीतील पालघर तालुक्यातील सर्वच क्रिकेट प्रेमी आपण बघतायत. अमोल पाटील स्मृती चषक चौथ्या पर्वामध्ये पदार्पण करताना मॅनेजमेंटचं जेवढं अथक परिश्रम आहे, या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या ऑल पार्टिसिपेशन टीमने जो साथ दिलेली आहे तीही भरपूर महत्वाची आहे. अप्रतिम टायमिंग प्रॉपर आहे. एनपीच्या वरनं चेंडूला पिच करताना आपण बघताय चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. पुनश्च धावसंख्या 2 ने वाढताना 30-30 वर पोहोचल्यात आणि आता टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय डीसीसी दातिवरीच्या खेम्यामध्ये. नेहमी म्हटलं जाते जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळते. हे महत्वाचं आहे. टाळ्यांचा गजर असाच होत नाही. जेव्हा तुमचा क्लास तुमची गुणवत्ता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रूव्ह करता तेव्हा तिथे तुम्ही टाळ्यांच्या हकदार होत असतात. पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघताय सरळ लॉंग ऑफला फलंदाज होत आहेत बाद. यावं लागेल बॅक टू द डगआउट कडे. मिस्टर गौरव मागे परतताना न्यूमॅन संदेश राऊत. इथून मात्र साथ हवी आहे, ती म्हणजेच भुवनेश वैदेला. आणि ती साथ जर इतर खेळाडू त्यांना देत आहेत तर स्कोर कार्ड वरती 55-60 धावा येऊ शकतात. चला थँक्यू प्राणची आणि HK हरेश्वरजी, आपण इथे आलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल थँक्यू. या मॅच कडे संदेश राऊत लेफ्ट हँड बॅटर. या वेळेला आपण बघतायत ऑन ड्राईव्हच्या रूपानं चेंडूला एक्झिक्यूट केलं जातं. एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 ने पोहोचते 31 उत्कृष्ट नियोजन. संपूर्ण ग्राउंडच्या बाहेर आपण बॅरिकेड बघतोय. सुंदररित्या मैदान सजवलं गेले आणि एक लिमिटेड ओव्हर आणि जास्तीत जास्त षटकं, त्यामुळे इथे जो गेम प्लॅनिंग सर्वांना करायला मिळतो आणि सर्वजण खुश आहेत. याच दरम्यान आपण बघतायत क्लासिका देशमुख यांचंही शुभागमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. त्याही मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती किंवा व्यासपीठावरती ज्या ज्या वेळेला पाहुणे येतात आणि इथून मिळणारी ऊर्जा तुम्हाला अनेक दिवस त्या ऊर्जेचं काम चांगल्या कामामध्ये रूपांतरित होत असतं. म्हणून मैदानावरती भेट देणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. तिथून मिळणारी ऊर्जा तुम्हाला जीवनाकडे खूप वेगाने घेऊन जाते पुढील वाटचालीसाठी. गोलंदाजीसाठी आलाय नील. अप्रतिम कडे मात्र चेंडूला फक्त ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनला. एक धाव परिपूर्ण, थोडासा फंबल झाला आणि तद्वार दुसरी धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पोहोचते, ती म्हणजे 33. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. इथून डीसीसी दातिवरे संघाचा इंटेंट काय असेल, काय पर्पज असेल की किती धावा आम्ही अपील स्मृती एडवान्स संघाच्या समोर ठेवू आणि त्या डिफेन्स करण्यासाठी आमचे गोलंदाज प्रयत्न करतील. याहीकडे भरपूर महत्वाच्या गोष्टी आहेत. बघूया. फलंदाज आपण बघताय संदेश सातत्याने एक संदेश देत आहेत की आम्ही स्ट्राईक रोटेट करू असा. कडक कुणामध्ये कडक परफॉर्मन्स देताना एका बाजूने भुवनेश वैद्य आपण बघतोय. भन्नाट वेग आहे यावेळेला. डॉट बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवलाय नीलनं. अतिशय सुंदर पिचिंग बघायला मिळाली चेंडूची. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सुंदर साथ देताना नीलला आणि संदेशला थोडंसं खामोश ठेवताना स्ट्राईक इन कडे. 33 रन्स. शेवटच्या 9 चेंडूंचा 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. शॉर्ट बॉल लक फॅक्टर खूप चांगलं राहिलं नीलचं यावेळेला की चेंडू थोडासा टॉस झाला नाही, खाली राहिला. तद्वार 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने 35 वर पोहोचते. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. लस 4 विकेट आपण या ठिकाणी बघतोय.
वरचा चेंडू घेऊन नील. आणखीन एक परफेक्ट लेंथ इन लाईन व्हाईट जॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. रफ्तार आणि टप्पा यांचं सुंदर समन्वय म्हणजे निर्धाव चेंडू. नीले जाणतायत गुड बॉलिंग, खूप चांगला पेस आहे, वेग आहे आणि वेगेचा उपयोग योग्य पद्धतीने करताना नील थोडासा प्रेशर संदेशकडे. 4 चेंडूला सामोरे गेल्या, 4 धावा झाल्या. जमेची बाजू स्ट्रायकर मेन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. चेंज ऑफ द पेस, स्लॉट वरती आलाय चेंडू सरळ रडार मध्ये आणि इथून मात्र आपण बघतायत वाईट डीप काऊ कॉर्नर मधनं सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले. 41 अंतिम चेंडू आहे ह्या षटकातील. 41 वरती स्कोर कार्ड बघायला मिळतंय. थोडंसं गतीला चेंज केलं आणि तेही स्लॉट मध्ये. संदेश या चान्सला षटकारामध्ये परिवर्तन करतोय. याही वेळेला फटका फसलाय, सरळ आपण बघतायत आणि झेल मध्ये कन्वर्ट होताना मिड विकेट रिझन मध्ये फलंदाज संदेश षटकारानंतर बाद होत माघारी परततोय. तोपर्यंत आपण तर कोण करणार आहे? कुमारी क्लासिका देशमुख यांचं शुभागमन झाले आणि त्यांचा शुभ सन्मान साहिल घरत यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. अंतिम षटक आहे. कॅमेरा बॅटरी डाऊन झाली आणि वळूया आपण ह्या चेंडू नंतर. सनी तयार होताना अंतिम षटक. ओहो राईज झालाय वेळा चेंडू, थोडासा टॉस झालाय आणि या चेंडूला आपण बघतायत खेळण्याचा प्रयत्न. वळूया आपण मुख्य मंचाकडे. कुमारी क्लासिका देशमुख यांचं शुभागमन आणि त्यांचा शुभ सन्मान साहिल यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. इथे मात्र आपण बघतायत पूल करण्याचा टेम. काही काळ चेंडू हवेमध्ये आणि त्यानंतर तो हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बोनेश. एक चांगली बॅटिंग, परंतु कुठेतरी त्यांच्याकडे मोमेंटम होता आणि त्यांना जवळजवळ 6 चेंडूवरती संधी मिळाली नाही. असं आज प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळतं. मागच्या मॅच मध्ये जिग्नेश पहिल्या मॅच मध्ये, त्याच्यानंतर आपण साहिल चापके यांना बघितलं नॉन स्ट्रायकिंगकडे, स्ट्राईक कमी वेळा मिळाली. इथे भुवनेश वैद्य यांनाही योग्य वेळी स्ट्राईक मिळाली नाहीये आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली त्यावेळेला ते कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, ती एकाग्रता नव्हती आणि तिथे मात्र मिस टाइम शॉट खेळले गेले. फलंदाज बाद. आता नवीन बॅटर भाविक पागधरी आलेले आहेत आणि स्कोर कार्ड वरती स्कोर 41 वर थांबलाय. स्टेवन 41, लॉस ऑफ 6 विकेट. न्यू बॅट्समन मिस्टर भाविक पागधरे ऑन स्ट्राईक. एका बाजूने सनी आहे, चांगली गोलंदाजी. कुमारी क्लासिका विकी देशमुख सफाळे यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य भरीव देणगी आलेली आहे. नक्कीच त्यांचं आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतोय. थँक्यू. सर्व दाते या स्पर्धेला हातभार लावताना आपण बघतायत. त्यासाठी लखपती टुर्नामेंट खऱ्या अर्थाने खूप चांगली वाटचाल करताना 4थ्या पर्वामध्ये पदार्पण केलंय.
याही वेळेला आपण बघतायत अतिशय देखणी गोलंदाजी आणि आता मात्र चेंडू शेष आहे ते फक्त 2 2 टू गो. पहिल्यांदा थोडेसे वॉर्मअप करत जातील नवीन बॅटर. आणि दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व अरुणजी गिणी साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत NCC सफाळे विपक्ष रॉकी ग्रुप टेंबी खोडावे यांच्यातलं बॅटल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्यासाठी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये वळतोय आपण सनी यांच्या गोलंदाजीकडे. आपल्याला बॅटची एज लागले आहेत. आपण बघतायत चांगला थ्रो शॉर्ट थर्डमॅनला एक धाव परिपूर्ण झालाय. दुसऱ्या धाव्याचा अटेम आहे आणि 2 धावा परिपूर्ण. नक्कीच आपण बघतायत सनी यांची थोडीशी जी ऍक्शन आहे, मेथड आहे. शहापूर विभागातील एक नामवंत गोलंदाज आपण जेडी यांना बघत असतो आणि त्याची जी धारदार गोलंदाजी आहे तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि तसंच मेथड आपण बघतायत. खूप चांगल्या पेसमध्ये गोलंदाजी करताना. आणि इथे मात्र आपण बघतायत मिस टाइम शॉट आहे, नोमॅन लँडला पडतोय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धाव्याचा टीम बघायला मिळेल का? मितेश चेंडूला फील्ड करतायत. टार्गेट सेट केले गेले. 45 झालेले आहेत आणि 46 रन स्कोर कार्डवर. वळतोय आपण टॉस बॉक्स कडे जाऊया. तिथे 2 संघ आपल्याला बघायला मिळतील NCC सफाळे आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. हा मैदानाचा 1 शॉट आहे. चला आपण टॉस कडे वळूया आणि ह्या मॅचचा टॉस करणार आहेत. संदीपजी कोण टॉस करेल? सन्माननीय अरुण किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे विपक्ष NCC सफाळे. अरुणजी किनी साहेब. चला टॉस साठी यायचंय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे NCC सफाळे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. रूल्स फॉलो करणं अनिवार्य याची आपण नोंद घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. NCC सफाळे संघाचे विनायक उर्फ बाबू येत आहेत. वेलकम बाबू, हार्दिक स्वागत आहे. दोस्ती दुनियेतला एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावर रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघनायक. या टॉस होईल या ठिकाणी अरुणजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते. वेलकम बाबू, आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर नियोजन अगम मोटर्सच्या माध्यमातून आपण बघताय. त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज सुंदर 2 व्हीलर्स आपल्याला बघायला मिळते. सर्वांच्या नजर आहेत की अमोल पाटील स्मृती चषक आणि कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. यासाठी भरपूर चर्चा चालणार आहे. त्वरित आपण टॉस करून घेतोय. चला या बोथ टीम कॅप्टन्स. चला विनायक या. पार्थ गावड येत आहेत आणि एका बाजूने विनायक पाटील. दोन्ही मातबर संघ आहे. NCC सफाळ्या म्हटल्यानंतर एक बॅलन्सिंग टीम आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडा म्हटल्यानंतर एक युवा खेळाडू सध्या खूप चांगल्या चर्चेमध्ये अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये पार्थ गावड सर आपल्याला बघायला मिळतात. टॉस
पार्थने मात्र म्हटलंय की विनायक बोलतील. अमोल पाटील आणि अमोल 11 असं आहे. अमोल 11 आणि अमोल 11 आलेलं आहे. विनायक टॉस जिंकलाय. टॉसचं महत्व किती आहे बरंच आहे. आणि कसं वाटलं या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे. काल तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा वेळ मिळाला असेल मॅच बघितली असेल, परंतु इथे दाखल झाल्यानंतर हा जो ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचा, हा जो माहोल आहे, काय म्हणशील आणि कसं वर्णन करशील? अतिशय चांगला माहोल आहे. आणि जर टॉस जिंकला तर काय घेशील? क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. पार्थ, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण आता बॅटिंग करायचे. संपूर्ण टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एकत्रित प्रॅक्टिस करतायत. हो. तर आता किती धावा एक बनवण्याचं प्लॅनिंग असेल की मॅचला मजा येईल? 60-70. आणि कसं वाटते अमोल पाटील स्मृती चषक खेळताना? दरवर्षी तुम्ही खेळतायत, कसं फील करतात ही स्पर्धा खेळताना? खूप मजा येते. पार्थ एक इमर्जिंग प्लेअर आहे, युवा खेळाडू आहे. चांगले धावा बनवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असेल. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. ऊर्जा, उत्साह, जुनून, खेल भावना और रोमांच से भरपूर कड़ी मेहनत, टीम वर्क और दृढ़ संकल्प की यात्रा अमोल पाटिल स्मृति चषक 2025 अद्भुत ये कहानी जिसका सीधा प्रसारण पाटिल नेट पर यूट्यूब चैनल पर किया जा रहा है। दोपहर के सत्र में सभी का स्वागत है। 1:51 का समय हो गया और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। ये मुकाबला जीतने के लिए फिलहाल 45 रनों का टारगेट। इंपॉर्टेंट मैच है आज के दिन का ये चौथा मुकाबला। डीसीसी दात्योरे बनाम अपील स्मृती एडबन। पियुष क्युरेटर मैदानावरती, कल्पेश आणि त्यांचे सर्व सहकारी मैदानावरती आहेत। खूप चांगलं मैदान, म्हणजे एखाद्या लेदर बॉलच्या क्रिकेट करता 2020 करता जसं मैदान बनवायचं असेल तशा प्रकारचाच फील येतोय। कारण या विकेटवरती काल आपण 5 विकेट घेणारा गोलंदाज बघितलाय, तर इथे 48 धावा ठोकणारा फलंदाज देखील पाहिला। 77 धावा या मैदानावरती देखील आपण पाहिले। षटकार आणि चौकारांचा पाऊस आणि विकेट देखील या सगळ्या गोष्टी आहेत। आणि शेखर मला सांगेल की हायेस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेतला किती आहे? पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी आपण पाहिली होती। शानदार बॅटिंग, 77 धावा रोहित आणि त्याचबरोबर मनोज। काल देखील आपण 77 धावा पाहिलेले आहेत। पहिल्या दिवशी देखील जबरदस्त कामगिरी झाली। 76 धावा होत्या, आज 77 धावा, रेकॉर्ड मोडले गेले आपण पाहू शकता इथे। आई आशापुरी एडवन संघाकडून देखील जबरदस्त कामगिरी केली होती मैदानावरती आणि विशेष करून अक्षयची बॅट तळपली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता। सामन्याला सुरुवात अगदी काही क्षणातच होईल। या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जे सर्व प्रायोजक आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद। प्रायोजक त्यांचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे। अमोल पाटील स्मृती चषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार आणि चौकार। दोन्ही पंच मैदानावरती आहेत। या स्पर्धेकरता आमचे सर्व प्रायोजक त्यांचेही मनापासून धन्यवाद। हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडून खेळाडूंसाठी टी शर्ट। हिंदुश्री कुणालदादा पाटील सर तुमचे मनापासून धन्यवाद। अतिशय छान डिझाईन केलेले टी शर्ट सध्या खेळाडूंना उपलब्ध झालेले आहेत। अगम मोटर्स अभिनेश दादा किणी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक दर्जेदार हिरोची बाईक, आपण डिलेक्स बाईक या ठिकाणी पाहतो आमच्या उजव्या बाजूला। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय माणकुबाई माणिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुनील माणिक म्हात्रे यांच्या सौजन्याने। उपविद्या संघाला स्वर्गीय रजनी जनार्दन किणी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन किणी यांचं सौजन्य, त्यांचे मनापासून धन्यवाद। सर्व आमचे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद करत असतील। मालिकावीर ब्रदरस्फोर्ट ट्रॉफी सपाळ यांच्याकडून, अर्थात उत्कृष्ट फलंदाज युबी एसिका कुंदन घरत, उत्कृष्ट गोलंदाज युबी एसिका कुंदन घरत यांच्या माध्यमातून या सर्वांचे मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। महत्त्वाचा सामना मैदानावरती अगदी काही क्षणातच सुरू होतोय। मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे एसपी स्पोर्ट पंकज पालन इनर आणि अनिकेत राऊत वी स्पोर्ट स्वॉक्स। उत्कृष्ट गोलंदाज जीवदान स्पोर्ट संजय पाटील। सामन्याला होते सुरुवात।
सगळे आपले जे क्युरेटर आहेत, मला वाटतं कल्पेश त्या ठिकाणी होता, त्यांची टीम मैदानाच्या बाहेर येते. मला माहिती आहे की हे 4 आणि 5 जणांचं काम नाही आहे, एक मोठी टीम कल्पेश तुझ्याबरोबर आहे. छान विकेट बनवलेली आहे कल्पेश. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का क्रिकेट का महासंग्राम. सभी दर्शकों का स्वागत है जो इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं पाटिल नेटवर्क यूट्यूब चैनल पर. 45 रनों का टारगेट है ये मुकाबला जीतने के लिए. 45 इज द टारगेट. पंतजय धावन की आवश्यकता सामने जिंकने करता. और बल्लेबाज की बात करें तो जेल और गौरव बाबी के अपने बोरिंग माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. मुकाबला शुरू होने जा रहा है. ओ जल है तो कल है. पहली गेंद पर जबरदस्त स्ट्रोक है. ले पंगा कर दंगा. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. फुल टॉस गेंद पर सही नसीहत. और 45 रन का टारगेट है. तो पहली गेंद पर बल्लेबाज ने टारगेट किया. जल ने 4 पर खेल रहे. दर्शनीय स्ट्रोक और डीप इन द क्रीज जाके इस गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग पर. बल्ले के बीचों बीच खेलते हुए बैटर. और पहली गेंद पर स्वागत हुआ गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर भाभी के उनका चौके के साथ. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 पावर प्ले का ओवर ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप एक पॉइंट कवर पर खिलाड़ी स्ट्रक कवर एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट बॉडी लाइन की तरफ है. ऑन साइड पर कड़क शॉट. बेहतरीन टाइमिंग. सुपर से ऊपर सिक्सर. तालियां बज रही है. तालियों की आवाज आ रही है. जल है तो कल है. आज कमाल की पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. और बढ़िया बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. एक चौका एक छक्का. स्कोर 10 पर पहुंच चुके हैं. और पावर प्ले में अपनी पावर दिखाते हुए बल्लेबाज जल राइजिंग स्टार है. युवा खिलाड़ी मैदान के अंदर नौजवान. भावी के ऊपर हमला. पहली गेंद पर स्वीप किया था ऑन साइड पर स्क्वायर की तरफ. उसके बाद में बैक पर जाके गेंद को पुल किया बल्लेबाज जल ने. मिड विकेट बॉडी लेने के बाहर. विस्फोटक बल्लेबाजी जल द्वारा. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक है. लाजवाब बल्लेबाजी. राइजिंग स्टार फ्लैट सिक्सर. चौका छक्का छक्का. बल्लेबाज का इरादा पक्का. गेंदबाज हक्का बक्का. जेल है तो कल है. और अपील स्मृति एडमन के ये खिलाड़ी है नाथखुड़ा बैटिंग करत असताना मैदानावरती. सुपर्ब बल्लेबाजी. कल भी एडमन का जलवा. 28 टीमें एक गांव में खेलती हैं. बहुत बड़ा गांव है. एडमन फक्त नाव नहीं. कदमों का इस्तेमाल किया. मिड ऑफ के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है. ये जल है. ये जल जला है. गेंद बॉडी लाइन के बाहर. 4 रन. ले पंगा कर दंगा. और यहां से स्टेडियम में तालियां बज रही है. इस मैदान के ऊपर आप देख रहे हैं बहुत सारे जो दर्शक है वो तालियां बजाते हुए. चौका छक्का छक्का चौका लेका जोका 4 गेंदों का. और जल का जलवा मैदान के अंदर. ये जल जला है. जल है. उन सर पर खेलना तो चाह रहे थे. फिलहाल डीप इन द क्रीज जाके बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज भाभी द्वारा. बीट हुए बल्लेबाज और रन बनाने का कोई अवसर नहीं है. अमोल पाटिल स्मृति चषक. जीत अनमोल है. जीत अनमोल है. और अमोल हमारे लिए अनमोल है. जीते अनमोल दिल के दरवाजे खोल. स्कोर फिलहाल 20 पर रुका हुआ. बहुत अच्छी गेंद थी भाभी की. टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए. अपने पास रखेंगे स्ट्राइक जल. लेकिन पहले ओवर में बल्लेबाज जल ने मेला लूटा है. 21 रन स्कोर बोर्ड पर 45 आपको बनाने हैं. तो अपील स्मृति एडमन टीम के लिए फ्लाइंग स्टार्ट. ब्रिलियंट बैटिंग बाय जल. ये जल है. ये जल जला है. जलवा अपना दिखाते हुए इस मुकाबले में. एक्सीलेंट बैटिंग बाय जल. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 21 पर नन. सूरज के बिना सुबह नहीं होती. चांद के बिना रात नहीं होती. बिन बादल बरसात नहीं होती. और जल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. क्या बेहतरीन स्टार्ट. प्रफुल्ल को मैं देख रहा हूं बहुत मेहनत कर रहे हैं. मला वाटत नाही तो एका ठिकाणी कधीच उभा राहिला. दिवसभर सगळ्या म्हणजे आपण यजमान असतो ना. लग्न असतं ना तेव्हा यजमान असतो. मग सगळ्यांची काळजी घ्यायची असे. मैदानावरती खूप चांगला खेळ. जल जल जल
ये जल है, ये जल जला है, ये तूफान है, ये आंधी है। मैदान के अंदर तूफानी बल्लेबाजी। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ले पंगा कर दंगा, शानदार बल्लेबाजी। स्कोर 25 पर पहुंच चुका है। और बल्लेबाज की बात करें तो ये 4 और 6 का पाड़ा बोल रहे हैं। सुपर बैटिंग, कमाल की बल्लेबाजी अभी तक रही है। स्कोर 25। टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था, इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। शानदार गेंदबाजी भी हो रही है मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए आए हैं भुवनेश। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है। जीतने के लिए फिलहाल एडमन टीम को 45 रनों की जरूरत है। ओवर की बात करते हुए दूसरा ओवर प्रगति पर है। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बस कोहली की तरफ स्वीप करना चाहते थे। गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है और बढ़िया तरीके से गति परिवर्तन किया था भाविक ने। बढ़िया बल्लेबाजी, बहुत अच्छी बल्लेबाजी बजट द्वारा। लेकिन सामने से देखें इस ओवर में भुवनेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। भाविक के ओवर में हमला हुआ और बल्लेबाजों ने मेला लूटते हुए 21 रन बनाए। अब इस मैच में दूसरे ओवर की पहले गेंद की जो कहानी है चौके का साथ शुरू हुई और उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदे। ये बेहतर लाइन है गेंदबाज भुवनेश द्वारा। और साइड पर गेंद को पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर और डगआउट में तालियों की आवाज आप सुन सकते हैं जल के लिए। क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। जीत है अनमोल, दिल के दरवाजे खोल, दिल खोलकर बल्लेबाजी, बल्लेबाज जल द्वारा। सुपर बैटिंग, एक्सीलेंट बैटिंग बाय जल। नाउ स्कोर मूव्स ऑन 27 पर नन। पहली विकेट के लिए 27 रनों की साझेदारी ऑन साइड पर खेल दिया। डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। क्या बल्लेबाजी कर रहे हैं। 1 शॉट का इशारा किया गया, अब जाकर ये सिंगल ही आपको मिलेगा। राकेश जी मैदान के अंदर हैं और फिलहाल इंपॉर्टेंट मैच। अपील स्मृति एडवन, बेहतरीन क्रिकेट, लाजवाब क्रिकेट बल्लेबाजों द्वारा। पहले गेंदबाजी में आपने जबरदस्त काम किया और उसके बाद में बल्लेबाजी। टाइमिंग प्रॉपर नहीं है। फिलहाल गेंद जाएगी बलौंगान पर, खिलाड़ी वहां तो ओ ये क्या कर दिया। हंसते हंसते कट जाए रस्ते। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। हमारे ऑपरेटर जो है ना, उनके चेहरे पर मुस्कुराहट आई है। रन आ रहा है, बहुत तेजी के साथ रन आ रहे हैं। दबाव बिल्कुल इस वक्त पूरी तरह से। गेंदबाजी के ऊपर पानी चाहिए, पानी चाहिए, थोड़ा ध्यान दीजिए। जल को जल चाहिए, जल को जल चाहिए, जल को पानी चाहिए। और 12 गेंदों में 32 रन जल द्वारा। गौरव को ज्यादा मौका नहीं मिला है, वो नॉन स्ट्राइकर एंड पर मजा ले रहे हैं। 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदे बहुत है, 18 गेंदे शेष। थोड़ा ध्यान दीजिए। जयवन जी आए हैं जो मशहूर डांसर हैं। ओके, कुंदन को बुलाना पड़ेगा, कुंदन को बुलाना पड़ेगा। And our score 32. Super batting by बजल। जल है तो मैदान के अंदर कल है, जल है तो कल है और जलपान के लिए खेल रुका हुआ है। 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आता सध्या आपण बघू शकता डोंगरावरती जे प्रेक्षक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 8 जण बसलेत। दुपारचा डबा पण घेऊन गेलेले आहेत तिथे आणि आता क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात। 9 आहेत, एक आणखीन वाढलाय का, तो उभा राहिलाय तो पण वाढलाय, कदाचित तो दिसला नाही मला वाटतं त्याच्या मागे आणखीन एक जण आहे। त्यामुळे तिथे कॅमेरा लावलाय, कॅमेरा लावलाय। हा, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल। विवो VIP बॉक्स असतो ना, तशा पद्धतीने कॅमेरा घेऊन जाईल थोड्याच वेळात, तो देखील या ठिकाणी आहे डोंगरावरती। हे आता तुम्ही झाडाखाली बसलेले प्रेक्षक आहेत ते पाहिलेत, परंतु VIP बॉक्स जिथे एंटरटेन मनोरंजन मैदानावरचं पाहायला मिळते। रिव्हर्सचा फटका खेळायचा होता चिंटोनी बॅटमध्ये, संपर्क नाही आहे। एसटी रक्षण खूप चांगलं होते। अजूनही 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। 17 चेंडूंचं काही शिल्लक आहे। DCC दातवरे आणि अपील स्मृती एडवन संघाच्या दरम्यान महत्वाचा सामना। अतिशय शानदार खेळ मैदानावरती आज जेलकडून झालाय। ऑन साइड पर इस गेंद को उड़ाया तारामंडल में, गेंद है लॉन्ग ऑन पर, खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है।
खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शनीय स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी। अब गौरव आए हैं, गौरव इस पार्टी में ज्वाइन हो चुके हैं। गंगा बह रही है और बहते गंगा में हाथ धोने का काम गौरव भी कर रहे हैं। शानदार। जेवन इंतजार कर रहे हैं गाने का। इस ओवर की अगली गेंद सुपला खेलना चाहते थे लेकिन बात नहीं बनी है। बिहाइंड द विकेट फाईन लेग पर एक VIP बॉक्स आहे तो देखील तुम्हाला दाखवला जाईल, आमचे कॅमेरामॅन दाखवतील। आता सध्या ते प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत। जिंकण्याकरता आवश्यकता 45 धावांची धावपल करती, एकूण धावा झाले आहेत 39, याचा अर्थ 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। और गेंदबाज है हार्दिक कर रहे हैं, पहले 3 गेंदों में 7 रन खर्च किए। जल 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 और बहुत ही जबरदस्त इनका है कल, भविष्य उज्जवल जल आपका है। मैच को फिनिश किया गया शानदार तरीके से और यह मुकाबला अपील स्मृति एडमन टीम ने जीत लिया। कांग्रेचुलेशन। कुंदन आइए क्योंकि अब डांसिंग हम पर भी आ गए। अड़तीस रनों की धुआंधार पारी, थोड़ा सा समय भी बचाने का काम किया। याचा अर्थ लगेच आपण टीम मैदानावरती याच हस्तांदोलन करायचे, नवीन टीम मैदानावरती यायचे। अर्थात यानंतर होणारा सामना असेल NCC सपाळे आणि रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे। त्याचबरोबर रॉकी चषकाचं बिगुल देखील वाजलेलं आहे। आपल्या सपाळेमधील आणखीन एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा। तर आता रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे मैदानावरती असेल, NCC सपाळे देखील महत्त्वाचा सामना असणार आहे। आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार